नमस्कार, मी स्वामिनी। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। पुण्यातील कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय हे 1995 सालापासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत। अनेक विद्यार्थी इकडे गायन, हार्मोनियम, तबला आणि चित्रकला या कलांचं शिक्षण घेत आहेत आणि तुम्हाला देखील या कला अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप आनंदात शिकायच्या असतील तर कलातीर्थ लगेचच जॉइन करा। ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही क्लासेस अवेलेबल आहेत। रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सध्या स्वामिनी व्लॉग्सवरती निसर्ग मनातला ही सिरीज सुरू आहे आणि दर एपिसोडमध्ये आपल्याला खूप वेगवेगळे विचार ऐकायला मिळत आहेत। सो आजचा एपिसोडसुद्धा आपण आता लगेचच सुरू करूयात। मी ज्योती भंडारी, मी पण 3 महिने झाले बाईंचा क्लास लावलेला आहे। आणि आधी मी म्हणायची त्यांना, नाही हो माझा आवाज चढणार नाही, माझा आवाज, तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना म्हणायचे की नाही हो तुम्ही म्हणा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका। त्यामुळे मला हा क्लास खूप आवडला। आज या निसर्ग या विषयावर थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करते। निसर्ग म्हटला की निसर्गाच्या मागे रम्य हा शब्द येतोच। मग निसर्गरम्य हे नुकतंच कसं आपल्याला दिसतंय, नुकताच पाऊस पडून गेलेला, सुंदर अनेक रंगातली फुले, झुळझुळ वाहणारा वारा आणि झरझर येणारा झरा मनाला अगदी कसं प्रसन्नता आणि आनंद देऊन जातो। आकाशातले रंगसुद्धा यामुळे कितीतरी प्रमाणात बदललेले असतात। पण याच निसर्गाचे रौद्र स्वरूपही आपण बघितलेच आहे, बरोबर, जे एका अज्ञात अतिसामर्थ्यवान शक्तीच्या अधीन आहे आणि तिथे बुद्धिवान मानवाची शक्तीही नतमस्तक होते। मग ते घोंघवणारे समुद्रातले वादळ असो किंवा जंगलातील पेटणारा वणवा असो, पण तरीसुद्धा आपल्या मनाला भुरळ घालतो तो आल्हाददायक आणि रिमझिम पाऊस पडून गेलेला निसर्गच बरं का। मग आपण त्याच्यासाठी एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जातो आणि त्याच्यासाठी एखादं उद्यानही आपल्याला चालतं। आलेली सुंदर सुंदर झाडे, सुंदर सुंदर हिरवीगार पाने आणि एवढेच काय तर ह्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला आपल्या पर्सातली बागसुद्धा चालते बरं का। आणि टेरेसवर केलेली बाग, अहो आपण तर त्या बागेत म्हणजे सखा म्हणूनच आपण त्याच्याशी बोलतो, पुरवळतो त्यांना, अरे पानं सुकलेली दिसत आहेत, अरे आज मी तुला पाणी घालायचं विसरले वाटतं, थांब हां आत्ता झारी घेऊन आलेच, असा या वेळेला मनामध्ये आलेला विचार। आणि त्याच वेळेला मग मनात विचार येतात, खरंच वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे किंवा श्रावणमासी हंस मानसी ह्या कविताही आठवतात। आता यावरूनच एका इवल्याशा रोपाची कैफियत सांगणारी एक छोटीशी कविता मी तुमच्यापुढे सादर करते। आता बघा, हे छोटंसं रोप आहे, चुकून आपल्या पायाखाली यायला लागतं। त्यावेळेला तो म्हणतोय, अरे थांब थांब थांब, इवलंसं रोपटं मी, तू दुखावलंस मला तर मी मरून जाईन, पण मला जीवदान दिलंस, थोडंसं पाणी पाजलंस तर आयुष्यभर मी तुझ्या कामी येईन, दिलंस जीवदान मला तर तुला जगायला प्राणवायू देईन, आणि जगवलंस मला तर तुझ्या देवासाठी मी फुलंही देईन, आणि फुलवलंस मला तर तुझ्या मुलांसाठी मी फळं देईन, तळपत्या उन्हामध्ये तुझ्या कुटुंबाला मी सावली देईन, तुझ्या सोनुल्यांना खेळायला माझ्या खांद्यावर मी झोका पण बांधू देईन, तुझ्या आवडत्या पाखरांना मायेचा खोपा करू देईन, कधी पडलास आजारी तर तुझ्या औषधालाही मी कामी येईन, आणि जर झालोच बेईमान जरी मी तरी शेवटी तुझ्या शरणालाही मीच कायम तुझ्या मदतीस येईल। असे हे सुंदर त्याचे वृक्षाचे बोल आपल्या मनाला नक्कीच भुरळ घालतात। कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय आणि कलातीर्थ भजनी मंडळ आणि स्वामिनी व्लॉग्स या सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला एक छोटीशी भेट। यामध्ये हे बीजगोळे आपण प्रत्येक विद्यार्थिनीला देणार आहोत आणि जसं हे लावल्यानंतर हा वृक्ष बहरणार आहे तसाच आपला प्रेमाचा वृक्ष असाच बहरत राहावा ही देवाकडे प्रार्थना। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।